खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शब्द देऊनही पक्षात सन्मानाची वागणूक जिल्हाध्यक्षपद मिळत नसल्याचं पाहून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी पक्षाला रामराम करण्याचा निर्णय जाहीर केला। सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्षपद देण्याचा शब्द देऊन 5 महिने झाले तरी तो पूर्ण करण्यात आला नाही। उलट साठे यांना दूर ठेवत तालुका अध्यक्ष जाहीर करण्यात आले। त्यामुळे बळीराम साठे यांनी अखेर शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय पक्का केलाय। दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांनी येत्या रविवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी समर्थक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे। त्या बैठकीत पुढील राजकीय निर्णय घेतला जाणार आहे। त्यांचा कल हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे साठेंच्या निर्णयांकडे अनेकांचं लक्ष लागलंय। अडचणीच्या काळात शरद पवार यांना साथ देणारे बळीराम साठे यांची जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती। त्या ठिकाणी मोहिते पाटील समर्थक वसंतराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती। त्यामुळे संतापलेले बळीराम साठे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता। सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश सर्व बडे नेते पक्ष सोडून गेलेले असताना बळीराम साठे हे शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते। पक्षाच्या पडत्या काळात साठे यांनी जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती। त्याचं चीज होण्याच्या ऐवजी कोणतीही चर्चा न करता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावरून बळीराम साठे यांची उचलबांगडी करण्यात आली। विद्यमान जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी तालुका अध्यक्ष निवडलेत। याबाबत आम्हाला कुणीही विश्वासात घेतलं नाही, आमच्या कार्यकर्त्यांचं मत विचारात घेतलं नाही। त्यामुळे आता पक्ष सोडण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग उरला नाही। मात्र नवीन पक्षाबाबत रविवारी काँग्रेस कार्यकर्ते निर्णय घेतील। आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात थांबणार नसल्याचं बळीराम साठे यांनी हा निर्णय जाहीर करताना स्पष्ट केलं आहे।